5 राज्यापैकी 3 राज्य भारतीय जनता पक्ष एनडीए यांनी जिंकलेली आहेत आणि त्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो। त्यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि विशेष करून बंगालचा विजय हा ऐतिहासिक आहे। म्हणजे बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा एवढं मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि तिथली खऱ्या अर्थाने गुंडागर्दी, तिथली दहशत, तिथलं भय संपलं आणि म्हणजे ममता दीदींचं भय संपलं आणि मोदीजींचा विश्वास जिंकला। आणि त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब गेले 8-10 वर्ष सातत्याने बंगालमध्ये पक्षवाढीचं काम करत होते आणि त्यांनी जी मेहनत केली प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली त्या मेहनतीला यश मिळालं आणि अमित भाई खरे चाणक्य आहेत हे पुन्हा एकदा या बंगालच्या विजयातून सिद्ध झालंय। खरं म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं हे जन्मगाव आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि या वर्षामध्येच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना देखील हे बंगाल जिंकून एक प्रकारची श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे। आणि म्हणून हा जो काही विजय आहे बंगालचा, या बंगालमध्ये ममता दीदींनी नेहमी केंद्र सरकारबरोबर अगदी विरोधाची भूमिका घेतली, टोकाची भूमिका घेतली। केंद्र सरकारकडून कधी त्यांनी राज्यासाठी विकास निधी घेण्याचं टाळलं आणि एक अहंकार त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे राज्याचा विकास देखील झाला नाही, खुंटला। केंद्र सरकारची मदत घेतली असती तर राज्य विकासापासून वंचित राहिलं नसतं आणि त्यामुळे बंगालमध्ये जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे हे अतिशय दैदिप्यमान आहे आणि त्यांनी ममता दीदीने अनेक वेळा प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंच्यावर अगदी टोकाचं टीका केली, अगदी खालच्या पातळीवर जाऊन देखील टीका केली, परंतु त्या भागातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली। त्यांनी विकासाला महत्त्व दिलं, आरोपाला नाकारलं आणि म्हणून जे जे आरोप ममता दीदींनी मोदीजींवर केले त्या आरोपाला ते विकासाच्या माध्यमातून उत्तर देतील आणि बंगालचा विकास करतील। डबल इंजिनचे सरकार त्या ठिकाणी काम करेल आणि खऱ्या अर्थाने बंगाल जो विकासापासून वंचित राहिला आहे तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार। बिलकुल, कारण काय त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग होत होतं, बूथ कॅप्चरिंग होत होतं। त्यामध्ये म्हणून ते SIRच्या माध्यमातून बांगलादेशी जी आहेत ती नावं त्या ठिकाणी होती आणि अशा प्रकारचं अतिशय लोकशाहीला घातक अशा प्रकारची कार्यपद्धती तिथं होती आणि आपण पाहिलं की एक प्रकारची मिलिटंटची आतंकवादी भूमिका त्या ठिकाणी आपण पाहिली। कितीतरी वेळा त्या ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना अतिशय घातक होत्या आणि म्हणून कायद्याचं राज्य, लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आसाममध्ये देखील भाजपने मोठा विजय मिळवला। आसाममध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या स्ट्रॅटेजी खाली
तिथले हेमंत बिस्वा शर्मा जे मुख्यमंत्री, त्यांनी केलेला जो काही विकास आहे, ज्या काही योजना लोकांसाठी त्यांनी केल्या, त्याचं फळ आणि त्याचं पोचपावती आसाममध्ये देखील पाहायला मिळाली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने असम का विजय आसान है असं म्हणायचे ते. और ते खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तिकडे देखील क्लिअर कट मेजॉरिटी मिळालेली आहे. पॉंडिचेरीमध्ये देखील जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना देखील 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलेलं अजितदादांनी काम बारामतीमध्ये, या कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि हीच खरी श्रद्धांजली अजितदादांना ठरेल. रोहिंग्यांचा मुद्दा हा प्रामुख्यानं पश्चिम बंगालमधनं यायचा. आता रोहिंग्यांना आळा बसेल का भाजप? बिलकुल रोहिंग्यांना आळा बसेल. त्यामध्ये घुसखोरांना, बांगलादेशींना आळा बसेल आणि खऱ्या अर्थाने तिथे विकासाचं राजकारण येईल. विकासाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे डेव्हलपमेंटपासून वंचित होते, मगाशी मी म्हटलं, खऱ्या अर्थाने लोकांना विकास काय है तो पाहायला मिळेल. श्यामा प्रसाद मुखर्जी के धरती पर कमल का उदय हुआ है सर, क्या कहेंगे? मैं यही कहूंगा कि बंगाल का 3 राज्यों में, 5 में से 3 राज्यों में भारतीय जनता पार्टी का विजय हुआ है और उनको वहां पर जीत हासिल हुई है. सबसे बड़ी जीत ऐतिहासिक जो है बंगाल की है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वहां पर बड़ी जीत हासिल हुई है. वहां कमल खिल गया है और श्यामा प्रसाद मुखर्जी के जन्म गांव है, वो जन्मस्थान है और ये आरएसएस की शताब्दी वर्ष है और इसमें बंगाल में जीत हासिल करने की वजह से एक श्यामा प्रसाद मुखर्जी को एक श्रद्धांजलि है. और मैं ये भी कहूँगा कि हमारे कर्मठ फौलादी गृहमंत्री अमित भाई ये पिछले 8 से 10 साल वहाँ मेहनत कर रहे थे और ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन पर वहाँ पर अमित भाई पूरा वहाँ पर इस चुनाव में भी बहुत ही उन्होंने ध्यान दिया था और इसलिए वहाँ के कार्यकर्ताओं ने मेहनत की, सभी लोगों ने मेहनत की. और वहाँ का जो गुंडा राज है, दादागिरी है, दहशत है, उसको जनता ने नकार दिया है, डर को नकार दिया है और विश्वास को स्वीकार कर दिया है. इसलिए मैं कहूँगा कि जो उस बंगाल में डर, ममता दीदी का डर नकारा है और प्रधानमंत्री मोदी जी का विश्वास को स्वीकारा है और इसलिए वहाँ पर डेवलपमेंट से वंचित रहा बंगाल, अभी फिर से वहाँ डेवलपमेंट हो जाएगी. क्योंकि केंद्र सरकार से सिर्फ झगड़ा करना एक ही मकसद रखकर ममता दीदी काम कर रही थी. केंद्र से जो फंड्स है उसको भी लेना उनको अच्छा नहीं लग रहा था और इसीलिए वहाँ पर डेवलपमेंट के नाम पर बहुत ही ये राज्य पिछड़ा था. अब ये राज्य जो है डेवलपमेंट के माध्यम से मेन स्ट्रीम में आएगा. डबल इंजन की सरकार वहाँ काम करेगी और इसलिए मैं ये भी फिर एक बार कहूँगा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में गृह मंत्री अमित भाई ने जो मेहनत की है, वहाँ कार्यकर्ताओं ने काम किया है, इससे ये जीत हासिल हुई है. और अमित भाई ये सही चाणक्य नीति उनकी वहाँ सफल हो गई है. सही चाणक्य कौन है वो सिद्ध उन्होंने किया है और इसलिए ये बड़ी जीत भारतीय जनता पार्टी और एनडीए को मिला है. आसाम में भी बहुत अच्छी जीत मिली है. मुख्यमंत्री कैंडिडेट हार गए, कांग्रेस के गौरव गोगोई लोकसभा छोड़कर विधानसभा लड़ने आए थे आसाम में, वो हार गए. वो उन्होंने भी बहुत ही निचले दर्जा की टीका टिप्पणी मुख्यमंत्री जी पे की थी और उनके परिवार पे की थी और आसाम में भी लोगों ने काम जो है उसको स्वीकारा है, डेवलपमेंट जो है उसको स्वीकारा है और इसीलिए फिर से वहाँ पर वो चुनाव में जीते हैं. ममता दीदी ने भी बहुत कई सारे आरोप प्रधानमंत्री जी पर, गृह मंत्री जी पर बार बार लगाए, लेकिन इसलिए जनता ने उनका साथ दिया है. अभी वहाँ पर
आरोप और टीका टिप्पणी का जवाब विकास के मुद्दे पर देंगे, डेवलपमेंट से देंगे, और इसलिए वहाँ का डेवलपमेंट होगा, यहाँ का विकास होगा, वहाँ की जनता को जो सुविधा मिलेगी वहाँ पर। तमिलनाडु में तो सीएम हार गए सर, एमके स्टैलिन हार गए। तमिलनाडु में एमके स्टैलिन हार गए, हमेशा सनातन विरोधी बात करते एमके थे। स्टैलिन सनातन और हिंदू धर्म के खिलाफ में बात करते थे, और इसीलिए सनातन के और हिंदुत्व के बारे में वो बार बार मजाक उड़ाते थे, टीका टिप्पणी करते थे, और इसलिए वहाँ की जनता ने उनको सबक सिखाया है और वहाँ पर उनको हरा दिया है। सर, तमिळनाडूत ज्या पद्धतीनं चित्र झालंय, स्टॅलिन यांना जनतेनं तिथल्या नाकारलेलं आहे, कशा पद्धतीनं बघताय? स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर नेहमी टीका केली, हिंदू देवदेवतांवर टीका केली, नेहमी सगळ्यांना अगदी कसपटा समान समजलं, आणि म्हणूनच तिथल्या जनतेने त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. कधी कधी कोणाकोणाला वाटतं की आम्ही कायमस्वरूपी या राज्यामध्ये आमची मक्तेदारी आहे, आम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, आणि हे तामिळनाडूच्या जनतेने त्या स्टॅलिन यांना दाखवलं की जनता सर्वोच्च है, जनता जनार्दन ये सब कुछ है, बाकी कोई कुछ नहीं है, और इसलिए उनको सबक सिखाई गई है. वहाँ की जनता ने उनको धन्यवाद देता हूँ.